श्री स्वामी समर्थ. आज बऱ्याच दिवसातून सकाळचं रुटीन शेअर करते. सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम म्हणजे कपड्याला इस्त्री करायची. रोज पाहिजे तेवढाच एक शर्ट मी इस्त्री करून देत असते. त्याच्यामुळं आज सकाळी सकाळी ना अगोदर शर्टला इस्त्री करून दिली आणि मग माझं काम करायला घेतलं. आता श्लोक मात्र सकाळी सकाळी फ्रेश होऊन अगोदर अभ्यासाला बसला होता, पण अभ्यासाच्या नावाखाली नुसता टाईमपास त्याचा सुरू होता. पाढे लिहायला त्याला सांगितलेले होते, पण पाढे काय मन लावून लिहित नव्हता. तरी पण म्हणलं असो चला थोडंफार तरी लक्षात राहील. मग मी फरशी पुसून घेतली आणि आज जरा आभाळाचंच वातावरण झालेलं होतं. एवढं कडक ऊन पडलेलं नाही, त्याच्यामुळं म्हणलं कपडे बाहेर वाळत घालूया, कारण जास्त ऊन नसल्यामुळं कपडे लवकर सुकणार नाही. त्याच्यामुळे मी आज गेटवरच कपडे वाळायला घातले आणि स्वयंपाक बनवायच्या अगोदरच आज कपडे धुवून घेतले होते. म्हटलं पहिल्यांदा कपडे धुवून घेतले म्हणजे ते सुकून जातील. त्याच्यामुळं कपडे अगोदर धुवून घेतले, ते वाळत घातले आणि मग आतमध्ये आल्या ना अगोदर ओवीला दूध द्यायचं राहिलेलं होतं. तसं तर सकाळी ना तिनं जांभळ आणि आंबे हे 2 फळं खाल्लेली होती, पण सकाळी सकाळी फळं खायचं नाही असं कमेंटमध्ये मला एका ताईंनी बोललेलं होतं, पण पोरं काय ऐकत नाहीत. सकाळी सकाळी त्यांनी ते खाऊन घेतलेलं होतं. मग म्हणलं अगोदर तिला दूध देऊया, आता भूक पण लागली असेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला चहा देणं आता बंद केलं आहे. मी रोज तिला साखर टाकून दूधच देते आणि तिला ते आवडायला लागले. आता स्वयंपाक थोडासा लेट बनवायचा होता, पण चहा नाश्ता झालेला, किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि परत स्वयंपाक बनवायला येईल म्हणून अगोदर बाकी सगळं काम करून घेतलं मी. आता चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागं ना बरेच सगळे बोलणारे असतात. आता मी व्हिडिओ टाकते याच्याबद्दल सुद्धा भरपूर वाईट कमेंट आहेत बऱ्याच जणांच्या, पण असो चला. वाईट काम करणाऱ्याला बोलणारं कोणी नसतं, साथ देणारं असतं, पण चांगलं काम करणाऱ्याला ना लवकर लोक साथ देत नाहीत का कोण असतं. जगाची रीतच आहे. मग मनी प्लांट मला धुवून घ्यायचं होतं, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि देवपूजासाठी पाणी घेतलं. चला तर मग व्हिडिओ इथं संपवते.